तू ही रे माझा मितवाच्या आजच्या भागाची सुरुवात होते विनरच्या अनाउन्समेंट पासून. तर आता इथे होस्ट नाव घेणार असते की विनर कोण आहेत म्हणून. तर बघा प्रेक्षक आता ती म्हणते की लेडीज अँड जेंटलमेन, फायनलच्या धमाकेदार आणि क्रिएटिव्ह राऊंड नंतर तुम्ही सगळे श्वास रोखून रिझल्टची वाट बघता हे मला माहितीये. फूड अँड फॅशन ग्लोबल कॉम्पिटिशन 2026 चे विनर्स आहेत. तर आता सगळे खूप एक्सायटेड असतात कुणाचं नाव घेईल ती होस्ट म्हणून. तर आता अविनाश वगैरे पाया पडत असतात. एनी गेसेस असं म्हणते होस्ट. आकाश टेक्सटाईल असं म्हणते वल्लरी. तर सगळेजण नाव सांगत असतात. सात्विक फॅशन असं म्हणत असतात सगळेजण. हो 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 ओके. सो MNF स्टार ग्लोबल कॉम्पिटिशन 2026 चे विनर्स आहेत सात्विक फॅशन्स चे अर्णव अँड ईश्वरी राज शिर्के असं म्हणून ती जोरजोरात टाळ वाजायला लागते. तर खूप जास्त आनंद झालेला असतो ईश्वरीला. तर आता सगळेजण जोरात टाळ वाजवत असतात. अंजली खूप जोरात टाळ वाजवत असते आणि अविनाश सुद्धा. तर आता आजीना पण खूप जास्त आनंद झालेला असतो. ईश्वरीला पण खूप जास्त आनंद झालेला असतो. बघा प्रेक्षक सगळेजण उभारतात आणि टाळ वाजवतात. तर आता इथे ईश्वरी मिठी मारते अर्णवला. तर आता होस्ट जजेस सगळेजण टाळ्या वाजवतात आणि आता सगळेजण खूप आनंद सेलिब्रेट करत असतात कारण सगळ्यांना सात्विक फॅशन्स जिंकणार हेच वाटत असतं. तर आता आकाश येतो कॉंग्रॅच्युलेट करायला अर्णवला. तर आता अविनाश सुद्धा येतो. तर आता नम्रता ड्रामा करते आनंद झाल्याचा. तर आता सौदामिनीला खूप जास्त दुःख झालेलं असतं आणि वल्लरीला सुद्धा. तर आता इथे ईश्वरीचे लाड करतात अंजली आणि आजी. तर वल्लरी पण आता कॉंग्रॅट्स म्हणायला येते अर्णवला आणि ईश्वरीला. तर आता वल्लरी निघून जाते तिथून. तर आता शिर्के सुद्धा त्याला कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणतो. तर आता खूप जास्त आनंद झालेला असतो ईश्वरीने अर्णवला. तर आता रमाकांतला दाखवलंय. दादा बस बस इथेच थांबा असं म्हणतो रमाकांत. तर आता इथे रमाकांत उतरलेला असतो बघा प्रेक्षक गाडीतून. थँक्यू असं म्हणतो रमाकांत. तर आता रमाकांत उतरलेला असतो गाडीतून. तर आता तो बसलेला असतो ह्या कॉम्पिटिशनच्या ठिकाणी. तर आता इथे त्याच्या पाठीमागून उदयकांत सुद्धा आलेला असतो 2 व्हीलरवरनं बसून. तर आता रमाकांत पळत पळत जात असतो अर्णवला शोधण्यासाठी बघा प्रेक्षक आणि उदयकांत पण त्याचा पाठलाग करत असतो. तर आता रमाकांत आलेला असतो. तर आता त्या रमाकांतला आतमध्ये सोडत नाही तिथले बाउन्सर. तर आता वल्लरी बघते रमाकांतला. प्लीज प्लीज मला आत जाऊ द्या असं म्हणतो रमाकांत. प्लीज आत जाऊ द्या माझा मुलगा आतमध्ये असं म्हणतो रमाकांत. क्या सबूत है आपके पास असं म्हणतो तो. पास आहे क्या आपके पास असं म्हणतो तो. माझा मुलगा आतमध्ये असं म्हणतो आता रमाकांत. नाम क्या आहे असं म्हणतात ते. तर आता रमाकांत म्हणतो अर्णव राज शिर्के असं म्हणतो तो. सॉरी सर असं म्हणतो तो बाउन्सर आणि थँक्यू असं म्हणतो रमाकांत. तर आता आतमध्ये जातो रमाकांत. हा रमाकांत उदयकांतच्या तावडीतून सुटून इथे आज कसं काय पोचला असं म्हणते आता इथे वल्लरी. असं म्हणते वल्लरी. उदयकांत पण पळत पळत वळती येतो. तर आता होस्ट म्हणते मी आता रिक्वेस्ट करते जजेसना त्याने आता ट्रॉफी आणि चेक देऊन अर्णव आणि ईश्वरीला कॉंग्रॅच्युलेट करावं आणि त्यांचा ऑनर सुद्धा करावा असं म्हणते ती. अर्णव आणि ईश्वरी प्लीज कम अप ऑन द स्टेज असं म्हणते ती. तर आता इथे सगळेच खूप आनंदात असतात. तर आता नम्रताला काही आवडत नसतं. तर आता चल असं म्हणतो अर्णव. तर आता इथे अर्णव आणि ईश्वरी दोघे वरती जातात स्टेज वरती. तर आता तिथेच जजेस घेऊन थांबलेले असतात ट्रॉफी. तर आता ट्रॉफी देतात त्यांना. ऍक्च्युली आम्ही जिंकलोय खरं पण त्यामागे माझ्या फॅमिलीचा खूप मोठा सपोर्ट आहे. त्यांनी खूप कॉन्ट्रीब्युट केलंय. त्यांनी खूप केलंय माझ्यासाठी आणि ते जर नसते माझ्या मागे तर आम्ही कदाचित जिंकू शकलो नसतो. तर इफ यू डोंट माइंड मी त्यांना स्टेजवर बोलू का प्लीज असं म्हणतो अर्णव. या तर आता आई या असं म्हणते आता इथे ईश्वरी. आई आई चल चल असं म्हणतो आता अविनाश. चला चला असं म्हणून सगळेजण जातात बघा प्रेक्षक स्टेजवरती. तर आता अंजली सुद्धा स्टेजवरती येते. ती मोठी मारते आता इथे ईश्वरीला. सौदामिनीला खूप वाईट वाटत असतं. तर आता आजीच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारतात बघा प्रेक्षक अर्णव आणि ईश्वरी. कॉम्पिटिशन जिंकल्याबद्दल सात्विक फॅशनला मिळणार आहे 1 बिलियनचा कॉन्ट्रॅक्ट. तर बघा प्रेक्षक 1 बिलियन म्हणजे 100 crores. तर आता इथे जोरात ओरडते ईश्वरी वो करून. तर आता इथे अर्णवला काय आवडत नाही. तर आता चिडते ती खूप बघा प्रेक्षक प्राइज घेताना. तर आता सगळेजण टाळ्या वाजवत असतात. मात्र नम्रताला का अजिबात आवडत नसतं. तर आता सगळ्यांचं टाळ वाजून वगैरे झालेलं असतं. तर आता अर्णव आणि ईश्वरी एकमेकांकडे बघत असतात. तर सौदामिनीला खूप जास्त राग आलेला असतो. तर आता सगळे उतरतात स्टेज मधून खाली. अर्णव आणि ईश्वरी तेवढेच असतात स्टेजवरती. तर आता दोघे तेही उतरतात खाली. तर आता पोस्ट करत असतात अर्णव आणि ईश्वरी विनर्स म्हणून. वी आर विनर्स मिस इंदौर असं म्हणतो अर्णव. सात्विक फॅशन्स जिंकले, आई जिंकली असं म्हणतो अर्णव आणि तो भावुक झालेला असतो. तर आता ईश्वरी म्हणते हो. तर आता रमाकांत येत असतो बघा प्रेक्षक पळत पळत. तर आता उदयकांत पकडतो रमाकांतला. तर आता वल्लरी बघत असते दोघांची झटापट. तर आता उदयकांत बोलत असतो वल्लरीला. तर आता उदयकांत बघा प्रेक्षक मारण्याचा प्रयत्न करत असतो रमाकांतला. तर आता उदयकांत एक इंजेक्शन टोचलेला असतो रमाकांतला. तर आता फॅन असते ईश्वरी अर्णवची ती आता जोरात रडते. तर आता इथे रमाकांत सुटतो बघा प्रेक्षक उदयकांतच्या तावडीतून. मात्र त्याला इंजेक्शन दिलेलं असतं कुठल्या तरी उदयकांतने. तर ती मुलगी खूप जास्त घाबरलेली असते. तर आता वल्लरी पण तिथेच असते आणि ती लपते. तर आता उदयकांत पण तिथेच असतो. तर तो पळायला लागतो. तर आता ती मुलगी खूप शॉक्ड असते. तर आता वल्लरी त्याला खुणावते. तर आता इथे उदयकांत पळून जातो. तर ती मुलगी मात्र तिला काय करायचं सुचतच नाही. तर ती आता खाली जाते बघायला त्यांना. तोपर्यंत पळून गेलेले असतात वल्लरी आणि उदयकांत. तर आता ती वरती जाते बघा प्रेक्षक जी फॅन असते ईश्वरी अर्णवची. तर आता रमाकांत आलेला असतो बघा प्रेक्षक आणि त्याला ईश्वरी बघितलेली असते. तर आता ईश्वरी म्हणते बाबा. तर आता ईश्वरी म्हणते सर बाबा असं म्हणते ती. तर आता अर्णवला कळतच नाही काय झालंय. रमाकांतला वेगळं वाटतोय ना तो म्हणून. सर
तुम्ही मला वादा केला होता आठवतंय ना असं म्हणते ईश्वरी. ही स्पर्धा आपण जिंकलो तर तुम्ही त्यांना ट्रीट द्याल आणि थँक्यू सुद्धा म्हणाल असं म्हणते ईश्वरी. सर असं म्हणते ईश्वरी, तुम्ही आईचं नाव राखलं, ये खुशी बाबा के साथ नाही बाटोगे असं म्हणते ईश्वरी. तर आता इथे अर्णव बघतच असतो रमाकांतकडे. अर्णव ईश्वरीला सगळं खरं सांगण्याची हीच वेळ आहे असं म्हणतो रमाकांत. सर राग सोडून द्या ना असं म्हणते ईश्वरी. राग सोडा ना, भरभरून भेटा बाबांना असं म्हणते ईश्वरी. सर सगळं तर मिळवलं, अंत भला तो सब भला असं म्हणते ईश्वरी. तर रमाकांत मात्र थांबलेला असतो आणि त्याची प्रकृती काय चांगली नसते बघा प्रेक्षक हो. तर आता ईश्वरी म्हणते बाबांना इथे बोलवा असं म्हणते ईश्वरी. प्लीज 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 माझ्यासाठी प्लीज, तुम्ही वादा केलाय असं म्हणते ईश्वरी. प्लीज बोलवा बाबांना इथे प्लीज असं म्हणते ईश्वरी. ओके ऑल राईट असं म्हणतो अर्णव. एक्सक्यूज मी एव्हरीवन प्लीज. तसंही मी मगाशी म्हणालो की माझ्या सक्सेस मागे माझ्या फॅमिलीचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. सो देर इज वन मोर पर्सन इन माय फॅमिली. मी त्यांना इंट्रोड्यूस करतो तुम्हा सगळ्यांना असं म्हणतो अर्णव. मिस्टर रमाकांत राजशिर्के असं म्हणतो अर्णव. प्लीज या इथे असं म्हणतो अर्णव. तर आता सौदामणी बघून शॉक्ट असते रमाकांतला. तर आता सगळेजण बघतात रमाकांतकडे. तर आता इथे सगळेजणच बघत असतात रमाकांतकडे बघा प्रेक्षक हो. तर आता इथे रमाकांतच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात. तर आता अविनाश वगैरे सगळ्यांना खूप एक्साइटमेंट झालेली असते कारण अर्णव बाबा म्हणतो ना रमाकांतना म्हणून. तर आता रमाकांतला खूप जास्त रडायला येतं. या स्टेजवर असं म्हणतो अर्णव. तर आता हो असं म्हणतो रमाकांत. तर आता सगळ्यांना खूप जास्त आनंद झालेला असतो. तर आता रमाकांत चालत चालत येत असतो बघा प्रेक्षक हो. तर आता त्याचा चोल जात असतो तर त्याला चक्कर सारखं पण वाटत असतं. तर आता तो चालत चालत येत असतो रमाकांतकडे. तर आता त्याला उलटी आल्यासारखी होत असते. जा ना पुढे जा असं म्हणते ईश्वरी. पुढे जा असं म्हणते ईश्वरी. तर आता रमाकांत पुढे जात असतो रमाकांतला भेटण्यासाठी. तर आता इथे रमाकांत येतो आणि थांबतो अर्णव समोर. तर आता इथे वल्लरी पळत पळत आलेली असते बघा प्रेक्षक आणि आता तिला भीती वाटत असते खूप जास्त. तर आता इथे अर्णव ट्रॉफी घेऊन थांबलेला असतो रमाकांत समोर. तर आता अर्णव म्हणतो आपण जिंकलो बाबा असं म्हणतो तो. तर खूप छान वाटतं रमाकांतला. सगळ्यांनाच खूप भावुक होतं बघा प्रेक्षक. तर आता वल्लरीला खूप जास्त राग आलेला असतो. तर रमाकांत म्हणतो तू मला बाबा म्हणालास असं म्हणतो आता इथे रमाकांत. चिंटू असं म्हणतो रमाकांत आणि आता तो कोसळून खाली पडतो बघा प्रेक्षक रमाकांत. अहो बाबा असं म्हणते ईश्वरी. काय झालं असं म्हणतो आता इथे अर्णव बघा प्रेक्षक हो. तर आता सगळेजण बघायला येतात काय झालं रमाकांतला म्हणून सगळे तिथले लोक. तर आता सगळ्यांना शॉक बसलेला असतो. चिंटू असं म्हणतो रमाकांत. तुला तुझी फसवणूक झाली आहे असं म्हणतो रमाकांत. धोका दिला गेलाय तुला असं म्हणतो रमाकांत. चिंटू तुला एक सांगायचं आहे असं म्हणतो रमाकांत. सांगायचं आहे असं म्हणतो रमाकांत. तर आता इथे रमाकांत श्वास सोडतो बघा प्रेक्षक आणि त्याच्या तोंडातून फेस आलेला असतो. बाबा बाबा असं म्हणते ईश्वरी. तर आता इथे तिच्या तोंडातून फेस आलेला असतो. तर बघा प्रेक्षक हो विषाचा असर झालेला असतो रमाकांत वरती. तर आता इथे रमाकांत बहुतेक मेलाय बघा प्रेक्षक आणि आता सगळेजण रडायला लागतात म्हणजे ईश्वरी अर्णव वगैरे. तर आता अंजलीला खूप जास्त दुःख होतं आणि आता आजीना सुद्धा. तर आता सगळ्यांना शॉक बसलेलं दाखवलंय. तर आता आजी खूप जास्त रडत असतात आणि रमाकांतच्या तोंडातून काहीतरी येत असतं बाहेर सतत. अर्णवला मात्र कळतच नाही मी काय करावं म्हणून. अंजली खूप जास्त रडत असते बघा प्रेक्षक हो. वल्लरीला खूप जास्त आनंद झालेला असतो की रमाकांत मेला म्हणून. ईश्वरी आणि अर्णवला मात्र कसं दुःख हे सहन करायचे कळतच नाही. ईश्वरी खूप जास्त भावुक झालेली असते. तर आता इथे अंजली मात्र डोक्याला हात लावून बसलेली असते. वल्लरीला खूप जास्त आनंद झालेला दाखवले बघा प्रेक्षक हो. तर आता सगळेजण वाट बघत बसलेले असतात बाहेर आणि रमाकांतचं चेकिंग करत असतात डॉक्टर. तर आता इथे ईश्वरी म्हणते डॉक्टर आले. काय झालं व्हॉट हॅपन असं म्हणतो अर्णव. इज ही ऑल राईट? बरे होतील ना ते असं म्हणते अंजली. ही इज नो मोर असं म्हणतात डॉक्टर. तर आता सगळ्यांना धक्काच बसतो. परमेश्वरा असं म्हणते आता इथे आजी. नाही एक मिनिट असं म्हणतो अर्णव. प्लीज असं कसं तुम्ही नो मोर म्हणताय. आपण चांगला ICU मध्ये जाऊया, हॉस्पिटलमध्ये जाऊया. असं नो मोर म्हणजे कायच बोलतायत हे मामा असं म्हणतो अर्णव. हो खरं आहे असं म्हणतो अविनाश. तर आता सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो बघा प्रेक्षक हो. मी तुमच्या भावना समजू शकतो पण आता काहीच होऊ शकत नाही. आय एम सॉरी असं म्हणतात डॉक्टर. काय असं म्हणतो अर्णव. तर आता आजी खूप जास्त रडत असतात. तर इथे असं म्हणते आता इथे ईश्वरी. आता तर बाबा आले होते हे सगळं काय झालंय असं म्हणते आता इथे अंजली. तर आता वल्लरीला चक्कर आल्यासारखी होते. तर आता वल्लरी नाटक करते बहुतेक. तर आता वल्लरी चक्करून पडलेली असते. तर आता बस असं म्हणून आता बसवतात वल्लरीला बघा प्रेक्षक आणि आता अर्णव तिला पाणी वगैरे देत असतो. तर बघा प्रेक्षक हो मूर्खच दाखवले ना प्रेक्षक हो. म्हणजे अर्णव इतकं चांगलं करतो वल्लरीला आणि वल्लरीने त्याच्या आईला आणि बाबाला मारलेलं आहे बघा प्रेक्षक हो. आणि ईश्वरीचा तर जीव घेण्याचा किती वेळा प्रयत्न केलाय तिने. काय होतंय असं म्हणतो अविनाश. काय होऊन बसलो असं म्हणते आता वल्लरी. तर शिर्के आलेला असतो. सर बाहेर देवसरे आलेत त्यांना बोलायचंय तुमच्याशी असं म्हणतो तो. हो मी येतो असं म्हणतो अर्णव. मी बघतो असं म्हणतो आकाश. तर आता देवसरेला भेटायला जातो आकाश. तर आता आकाश येतो बोलायला म्हणतो बोला. मिस्टर अर्णव राजशिर्के असं म्हणतो तो. सर अर्णव सरचे फादरची डेथ झाली आहे. त्यांचे बाबा आता चांगल्या मनस्थितीत नाही आहेत असं म्हणतो तो. शिर्के तुम्हाला जे सांगायचंय ते आकाश सरांना तुम्ही सांगू शकता असं म्हणतो देवसारे. माझ्या हे ध्यानात आलंय की डॉक्टरांनी मला आताच सांगितले की रमाकांत राजशिर्केची बॉडी पोलिसांना हँडल करावी लागेल असं म्हणतात देवसारे. का असं म्हणतात आता शिर्के. डॉक्टरांना असं डाऊट आहे की कोणीतरी काहीतरी त्यांना पॉइझनस खायला दिलेलं असावं त्यामुळे बॉडीचं
पोस्टमॉर्टम करायला हवं असं म्हणतो देवसारे. मिस्टर देवसारे, तुम्ही तुमच्या प्रेमायसिसचे सगळे सीसीटीव्ही कॅमेरा चेक करा असं म्हणतो आकाश. त्यांच्या आसपास कोणी आलंय का किंवा काही सस्पिशियस ऍक्टिव्हिटीज आहेत का चेक करा आणि मला सांगा असं म्हणतो आकाश. ते आम्ही करूच, पण बॉडी हँड ओव्हर करण्याआधी तुमच्यासोबत बोलायचं होतं म्हणून तुम्हाला बोलवलं होतं असं म्हणतो देवसारे. ओके असं म्हणतो आकाश. तर आता इथे शिर्के आणि आकाश बोलत असतात तर शिर्के म्हणतो त्यांच्या बॉडीमध्ये पॉइझन हे कोणी केलं असेल असं म्हणतो शिर्के. कुणी केलं असेल ते पोलीस इन्व्हेस्टिगेशन नंतर कळेलच, पण सध्या घरच्यांना काही सांगू नका, ऑलरेडी स्ट्रेसमध्ये आहेत, अजून नको असं म्हणतो आकाश. ठीक आहे असं म्हणतो शिर्के. चला असं म्हणतो आकाश आणि आतमध्ये जात होतो. तर आता इथे अविनाश विचारत असतो वल्लरीला, काय ग बरं वाटतंय का म्हणून. अहो हे काय होऊन बसला असं म्हणत असते वल्लरी. अरे काय झालं असं म्हणतो अविनाश. डॉक्टरचा काहीतरी डाऊट आहे, त्यांनी सांगितलंय पोस्टमॉर्टम साठी घेऊन जावं लागेल असं म्हणतो आकाश. तर आता वल्लरी पोस्टमॉर्टम असं म्हणत असते. तर आता इथे आजी वगैरे खूप जास्त रडत असतात. तर अविनाश म्हणतो अर्णव हे बघ तू काळजी करू नकोस, तू आणि आकाश या सगळ्यांना घेऊन घरी जा, मी आणि शिर्के पुढची प्रोसिजर करतो हा असं म्हणतो अविनाश. शिर्के चला असं म्हणतो अविनाश आणि घेऊन जातो तो त्याला बाहेर. काय झालंय सगळं पोस्टमॉर्टम वगैरे असं म्हणून वल्लरी ड्रामा करत असते. तर आता अर्णव ताई ताई असं म्हणत असतो. तर आता ईश्वरी सांत्वना करत असते अंजलीची. तर आता इथे अंजलीला घेऊन जात असते ईश्वरी आणि आजीना घेऊन जात असते नम्रता. तर आता इथे रात्रीची वेळ असते. तर आता राज्य शिर्केंच्या घरी सगळेजण आलेले असतात. तर आता इथे अर्णवला दाखवलंय तर त्याला खूप जास्त दुःख झालेलं असतं. तर आता ईश्वरी येते तिला बघायला, तिच्या खांद्यावर हात ठेवते ती. सर सर असं म्हणत असते ती आणि ती खूप जास्त रडत असते. अर्णव मात्र रडतच नसतो. तर आता ईश्वरी तिच्या बाजूला येऊन बसलेली असते. तर आता ती त्याची सांत्वना करत असते. बघा प्रेक्षक हो, मी समजू शकते एका व्यक्तीच्या आयुष्यातून त्याचे आई बाबा गेल्यानंतर त्याला काय वाटतं हे मला चांगलंच माहिती आहे असं म्हणते ईश्वरी. तुम्ही इतके लहान असताना तुमची आई सोडून गेली, इतक्या वर्षांनी बाबा परत घरात आले तरी, आणि आज अचानक. तर आता खूप जास्त रडत असते ईश्वरी हे सगळं सांगताना. मला हे अजिबात वाटलं नव्हतं की हे असं काहीतरी होईल बाबांचं असं म्हणते ईश्वरी. तुम्हाला माहित नसेल म्हणून सांगते सर, बाबा मला नेहमी म्हणायचे ईश्वरी माझा चिंटू मला कधी माफ करणार ग. तर असं म्हणून ती खूप जास्त रडत असते. माझ्याशी कधी नीट वागणार हा असं म्हणून रडत असतो ना तो रमाकांत. तर आता सगळ्या गोष्टी सांगत असते ईश्वरी अर्णवला आणि खूप जास्त रडत असते ती. आणि खरंच खूप भावूक एपिसोड हा प्रेक्षक हो. माझ्याशी कधी तो नीट बोलणार, तुमच्या आयुष्यात परत बाबा म्हणून स्थान मिळवण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले सर असं म्हणते ईश्वरी. पण ते प्रयत्न तुमच्यापर्यंत कधीच पोचले नाहीत, तुम्हाला कळलंच नाही हो कधी असं म्हणते ईश्वरी. तर अर्णव रडायला लागतो बघा प्रेक्षक हो. त्यांच्या मनात खूप गिल्ट होतं. मला नेहमी म्हणायचे ईश्वरी तू प्रयत्न कर ग, माझा चिंटू मला आपला बाबा अशी हाक कधी मारणार. आज आज इतक्या वर्षांनी तो क्षण आला आणि बाबा असं म्हणून रडायला लागते ती जोरात बघा प्रेक्षक हो. हा त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर क्षण, त्यांच्या आयुष्यातला शेवटचा क्षण ठरला असं म्हणते ईश्वरी. तर आता अर्णवला पण खूप जास्त वाईट वाटत असतं. तर आता ईश्वरी जोरात रडत असते, खूप जास्त रडत असते ती. अर्णवला पण खूप जास्त दुःख झालेलं असतं बघा प्रेक्षक हो. तर आता ती सांत्वना करत असते अर्णवची. तर आता अर्णव मात्र दुसरीकडे चेहरा करून रडत असतो खूप जास्त. तर आता ईश्वरी त्याला जवळ घेते बघा प्रेक्षक आता आणि सांत्वना करत असते ती अर्णवची. अर्णव खूप जास्त रडत असतो. तर आता ईश्वरी पण खूप जास्त रडत असते. तर आता दोघेही खूप जास्त रडत असतात बघा प्रेक्षक एकमेकांना मिठी मारून. तर आजचा भाग इथे संपतो. तर बघूया रिकॅपमध्ये काय ते. मिस्टर राजेश शिर्के हा तुमचा वडिलांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट असं म्हणतो तो इन्स्पेक्टर. तर आता इथे पोस्टमॉर्टम रिपोर्ट द्यायला आलेले असतात इन्स्पेक्टर. तर आता इथे शिर्के असतो, अविनाश असतो, आकाश असतो आणि बाकी सगळे हवालदार वगैरे असतात बघा प्रेक्षक. तर आता इथे अविनाश उघडून बघतो रिपोर्ट. तर आता इथे इन्स्पेक्टर म्हणतो पोस्टमॉर्टम रिपोर्ट बघून मला एवढी खात्री आहे की तुमच्या बाबांचा मर्डर झाला असं म्हणतो इन्स्पेक्टर. कारण पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये स्पष्ट आले की त्यांच्या शरीरात काय विषारी द्रव सापडलेत. तर आता इथे वल्लरी खूप जास्त घाबरलेली असते. तर आता ती म्हणत असते पोलीस आणि अर्णव आता ह्या केसमध्ये मुळापर्यंत जाणार आणि आम्ही बेकार अडकू असं म्हणते आता वल्लरी. तर बघा प्रेक्षक वल्लरी बोलत असते उदयकांत. तर आता इथे रमाकांतचं तेहरावी करत असतात बघा प्रेक्षक हो. ज्या कोणी व्यक्तीने हे केलंय ना त्याला सोडणार नाही असं म्हणतो अर्णव आणि प्रार्थना करतो तो रमाकांतच्या फोटो समोर थांबून. त्याच्या पापाची शिक्षा त्याला नक्की मिळेल असं म्हणतो अर्णव आणि तिथेच वल्लरी असते आणि तर ती खूप जास्त घाबरलेली असते बघा प्रेक्षक हो. तर बघा प्रेक्षक रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला हाईप करायला अजिबात विसरू नका. आणि अशाच एक्सक्लुझिव्ह पिक्स बघायचे असतील तर हा व्हिडिओ बघतच राहा.